बघा, एका शेतकऱ्याने 1,000 रुपये उसने घेतले, त्यावरील 140 रुपये व्याजासहित एकूण 12 हप्त्यात परत करण्याचे त्याने कबूलही केले. जर प्रत्येक हप्ता हा आधीच्या हप्त्यापेक्षा 10 रुपयांनी कमी असेल तर त्याचा पहिला हप्ता किती असेल सर? प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो लक्ष द्या. या शेतकऱ्यानं उसनी घेतलेली रक्कम 1,000 रुपये, याला मुद्दल म्हणा, आणि या रकमेवर तो 140 रुपये एवढं व्याज देणार. मग 140 हे काय? व्याज. तो एकूण परतफेड किती करणार? तर 1,140 रुपये ही त्याची लेकरांनो काय परतफेड. मात्र परतफेड करण्याच्या अटी शर्ती अशा की 12 हप्त्यात रक्कम परत करण्याचं त्यानं कबूल केलं. प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 10 रुपयांनी कमी. मग ही हप्त्याची मांडणी करायची कशी सर? लक्ष द्या. या हप्त्याला आपण इंग्रजीमध्ये इन्स्टॉलमेंट असं म्हणतो. लक्ष द्या, मला काय तेवढी जास्त इंग्रजी येत नाही, पण राहत नाही एखादा शब्द आठवला म्हणजे. लक्ष द्या. हा पहिला हप्ता, हा दुसरा, हा तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, 10वा, 11वा आणि 12 हप्ते. हप्त्याची मांडणी लक्षात घ्या. समीकरण स्वरूप. उदाहरणार्थ, पहिला त्याचा हप्ता X. प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 10 रुपयांनी कमी. लक्ष द्या. अर्थातच दुसरा हप्ता हा X वजा 10, तिसरा X वजा 20, चौथा हे 10 न वाढवत जा. X वजा 50, X वजा 60, X वजा 70, X वजा 80, हे 90, हे 100 आणि हे X वजा 110. एकूण X मोजा. 1, 2, 3, 4, 5, 6 अर्थात 12X. इथं ते मांडा 12X. आणि या सर्व अंकांची बेरीज लेकरांनो 660 एवढी येते. दिवसभरामध्ये बरेच लेकर प्रश्न विचारतात. गणितासंबंधीच मनन चिंतन दिवसभरामध्येच आटोपलेलं असते, त्यामुळं हे सगळं माहीत बरं का. वजा 660 बराबर त्याला करावयाची ही काय परतफेड समोर मांडा 1,140 रुपये. आता या 12X ला एकटं करा. 1,140 कडे लेकरांनो जातानी 660 अधिक स्वरूपात 12X बराबर ही बेरीज 1,140 आणि 60 1200 आणि 600 1,800 रुपये. लेकरांनो लक्ष द्या. X ला एकटं करा. आता 1,800 कडे जातानी हे 12 भागीला आणि हा भाग द्या. 12 एक 12, उरले 6 झाले 60, 12 पंच 60, एक शून्य उरलं, 15 वर टाकून द्या. म्हणजे त्या शेतकऱ्याचा लेकरांनो लक्ष द्या. त्या शेतकऱ्याचा प्रश्न विचारला की पहिला हप्ता किती असावा? त्याचं उत्तर लेकरांनो 150 रुपये. हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलं आहे. ओके.
संकीर्ण प्रश्नसंच ही माझी प्लेलिस्ट, तसेच सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, त्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.